78 उमेदवार इथे निवडणूक लढवणार आहेत. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठीही आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आज बारामतीमध्ये झालेल्या सांगता सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, उदय सामंत, रामदास आठवले यांच्यासह महायुतीतले नेते उपस्थित होते. राज्याला आर्थिक शिस्त लावण्यात आणि सलग 11 अर्थसंकल्प मांडून राज्याच्या विकासाचा पाया रचण्यात अजितदादांचं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं सांगत अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत जनमानसात असलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी या प्रकरणाचं सत्य बाहेर येईपर्यंत शासन स्वस्थ बसणार नाही, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. नीरा नदीजोड प्रकल्प, जनाई शिरसाई बंदिस्त पाईपलाईन, शिवसृष्टी, बाह्य वळण रस्ता आणि कर्करोग रुग्णालय यासारखी अजितदादांनी सुरू केलेली शेकडो कामं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात पूर्ण केली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. अजितदादा पवार यांच्या पश्चात होत असलेल्या या पोटनिवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला साजेसा निर्णय घेत काँग्रेससह इतर पक्षांनी उमेदवार न दिल्यानं मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले. अजितदादा पवार यांच्या स्मृती चिरकाल टिकवण्यासाठी आणि त्यांच्या कार्याची माहिती पुढच्या पिढीला देण्यासाठी अजितदादा पवार म्युझियम उभारण्यात येणार असल्याची घोषणा सुनेत्रा पवार यांनी यावेळी केली. या सांगता सभेला उपस्थित राहण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बारामतीमधील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळावर आदरांजलीही वाहिली. या दोन्ही ठिकाणी येत्या 23 एप्रिलला मतदान होणार आहे. महिला